नमस्कार. मी भारती मुरकुटे. मूळची पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या मुळशी गावची. सध्या मी पुण्यात राहते आणि मी व्यवसाय करते आर्किटेक्चर फर्म आणि इंटिरियर डिझायनिंगमध्ये मी व्यवसाय करते. माझा जन्म मुळशी तालुक्यामधल्या मुळशी गावचा. 1977 साली माझा जन्म झाला. 10वीपर्यंतचं शिक्षण माझं मुळशी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सेनापती बापट विद्यालयातच झालं. त्यानंतरचा प्रवास माझ्यासाठी फार खडतर होता. कारण लग्नानंतर म्हणजे शिक्षण 10वी नंतर मुलींना शिकवायचं आणि ते पण गावाच्या बाहेर पाठवून हाच मुळी तिथे विचार पटणारा नव्हता. त्या अशा वातावरणातून 2 वर्ष फार मी सगळ्यांची विनवणी करून 2 वर्ष मी 11वी 12वीसाठी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी आले. 11वी 12वीचं शिक्षण झाल्यानंतर 12वी असतानाच माझं लग्न ठरलं. चांगलं स्थळ आलं, हातचं जाऊ द्यायचं नाही म्हणून लग्न ठरलं. परीक्षेच्या आधी माझं लग्न ठरलं. परीक्षा झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर माझा रिझल्ट लागला. आणि माझा रिझल्ट पाहून माझ्या घरातल्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू शिक, घरात बसू नकोस, एवढा छान रिझल्ट आला आहे तर तू शिक. आणि मग नंतर माझा प्रवास सुरू झाला. घर, लग्न, मुलं आणि त्याच्याबरोबर शिक्षण. लग्न झालं, मुलं झाली, मुलांबरोबरच शिक्षण पण करत होते, मुलंही सांभाळत होते. पण एक डोक्यात कुठेतरी होतं की एवढ्या खडतर परिस्थितीत जर शिक्षण घेतले तर शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग हे करता करता जर मुलं जन्माला घातलेत तर मुलांची पूर्ण संगोपनाची जबाबदारी आपल्यावरच आहे. कारण घरातली स्त्री म्हटलं की बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी आल्याच की मुलांचं संगोपन तिच्याकडे झालं. पण विचार असा स्वस्थ बसू देत नव्हता की फक्त घरात बसायचं आहे. मग हे करता करता मिस्टरांच्या कंपनीमधलं अकाउंटिंग सांभाळत होते. आणि मग हे केल्यानंतर जेव्हा मुलं मोठी होत गेली तेव्हा लक्षात यायला लागलं की आता आपल्याकडे हाताशी वेळ खूप सारा आहे. आणि मुलांना सांभाळल्यानंतर मुलांचे एका टप्प्यानंतर की 10वी 12वी नंतर की आता हातात खूप सारा वेळ आहे आणि डोक्यात राहिलेलं स्वप्न आहे, हे तर पूर्ण करण्यासाठी पळालं पाहिजे. आणि खूप सारं ऐकलं होतं, वाचलं होतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना वय हा एक बॅरियर नसतो त्याच्यामध्ये. मग मी मुलं जशी शिक्षणासाठी बाहेर पडली तसं मी माझ्या स्वतःच्या व्यवसायावरती फोकस केला की मला काय करायचं आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे रागा ग्रुप. आर्किटेक्चर फर्म आणि इंटिरियर डिझायनिंगची कामं माझ्याकडे केली जातात. याची सुरुवात करताना असं काही डोक्यात नव्हतं की मला इंटेरियरमध्येच काम करायचं आहे. पण काम करायचं आहे हे मात्र नक्की. मग काय करायचं तर मिस्टर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होते, त्यामुळे मग त्यांचा थोडासा सपोर्ट घेऊन तिथेच काही करू शकतो का हा विचार आला. पिरंगुटमध्ये त्यांच्याच कंपनीची शेजारी जागा घेऊन सुरुवात केली किचन ट्रॉली मॅन्युफॅक्चरिंगने. ते करता करता त्यांची मदत, थोडंसं स्वतःचं काही नॉलेज बाहेरून घेतलेली मदत, असं करता करता माझा किचन ट्रॉली या व्यवसायाची सुरुवात झाली. पिरंगुटमध्ये मी स्वतःचं किचन ट्रॉलीचं एक शोरूम सुरू केलं. तिथे काम करताना लक्षात आलं की आता इथे मला कामासाठी जे मला वातावरण पाहिजे ते इथे मला तेवढं पूरक वातावरण मिळत नाही आहे. म्हणून मग मी विचार केला की माझा व्यवसाय मी पुण्यामध्ये नेऊन त्याला अजून थोडा मोठा करू शकते. म्हणून मी ते सगळं तिथलं बंद करून मी इथे पुण्यामध्ये पुन्हा सगळं नव्याने सुरुवात केली. आणि माझ्या व्यवसायाला पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. पण इथे आल्यानंतर मला अजून वेगळेच चॅलेंजेस होते. व्यवसाय करताना कदाचित माझ्या आजूबाजू म्हणजे फॅमिलीमध्ये नात्यागोत्यात इकडे तिकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फार बोटावर मोजण्या इतक्याच स्त्रिया आहेत की त्या काम करत आहेत. आणि माझा जो व्यवसाय आहे इंटिरियर किंवा आर्किटेक्चर, इथे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क येत होता. आणि मग ते थोडंसं ट्रॅडिशनल पेहरावातून पुन्हा मला वेगळ्या पेहरावात येऊन काम करणं हे माझ्यासाठी खूप थोडंसं कठीण जात होतं. की लोक काय म्हणतील किंवा लोक काय बोलतील, मागे काय बोलतील किंवा पुढे काय बोलतील, ह्या गोष्टींचा खूप सारा ओझं माझ्या डोक्यावर होतं. पण एक काही काळासाठीच होतं. डोळ्यासमोर माझ्या काहीतरी करायचं आहे हे होतंच. त्यामुळे मी त्या थोड्याशा त्या गोष्टीला मी थोडीशी एक बगल दिली म्हणता येईल. आणि मी माझ्या कामाला मला हवी तशी मी सुरुवात केली. एक स्त्री म्हणून काम करताना चॅलेंजेस काय येतात हा जर विचार केला तर ते त्याच्यासाठी स्त्रीच व्हावं लागतं. काय काय चॅलेंजेस येतात. एकतर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काम करताना एखादी बाई जर काम करते आणि ती जर पुढे जाते तर तिथे तरी त्रास होतोच, लोकांना होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला होतो. कारण
हे सगळं आपल्याला स्वतःला अनुभवायला लागत असतं. एखादा छोटासा निर्णय असतो, तो जर आपण आपल्या स्वतःच्या मनाने जर घेत असतो, तर तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना पटणारा नसतो. पण त्यासाठी स्वतःच जर खंबीर असाल आणि आपल्या निर्णयावर जर आपण ठाम असू, की होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्ण माझी आहे, मग त्याच्यात फायदा होऊ तोटा होऊ ही पूर्ण जबाबदारी माझी आहे, तर मग गोष्टी सोप्या होतात. एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला जेवढा समाजाचा सपोर्ट गरजेचा असतो, त्यापेक्षा कैक पटीने तुम्हाला सपोर्ट हवा असतो तुमच्या फॅमिलीचा. कारण तुम्ही दिवसभर कितीही काम केलात, कुठंही काम केलं तरी तुम्हाला पुन्हा घरी यायचं असतं आणि घरातलं जर वातावरण जर तुम्हाला पोषक असेल, तर तुम्ही बाहेर जग जिंकू शकता. म्हणून तुम्हाला घरातल्या प्रत्येक माणसाचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. मग तो बऱ्याच वेळा असतं की एखादी गोष्ट असते, ते वैचारिक तुम्हाला कुणाशी तरी बोलायची असते, त्यांच्याकडनं तुम्हाला काही मदत हवी असते, त्यासाठी पण तुम्हाला सपोर्ट हवा असतो. एक स्त्री म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या खूप असतात. म्हणजे तुम्ही कितीही बाहेर एखाद्या कंपनीची CEO आहात, अजून काही आहात, पण घर म्हटलं की घरातल्या किचनमध्ये जाऊन एक भाजी काय बनवायची हा डिसिजन पूर्ण तुमचा असतो आणि ते करून घेणं पण हे तुमचंच काम असतं. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घरात अगदी नवऱ्यापासून छोट्या मुलांपर्यंत तुम्हाला त्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. आज कॉर्पोरेटमध्ये काम करताना वेगवेगळ्या मीटिंगसाठी जावं लागतं, पार्टीजसाठी जावं लागतं. त्यात फॅमिलीज तुम्हाला बॅलन्स करावी लागते. मग बऱ्याच वेळा असं असतं की फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे, बाहेर मीटिंगसाठी तुम्हाला वेळेत पण जावं लागतंय. यासाठी प्लॅनिंग खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही आई म्हणून, घरात बायको म्हणून, स्त्री म्हणून फार वेगळ्या असता, पण तुम्हाला एका कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला फार वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवायचं असतं. ह्या गोष्टीमध्ये तुमची फार कसरत होत असते. पण गोष्टी फार सोप्या असतात. आपण जेवढ्या अवघड वाटून घेतो तेवढ्या अवघड नसतात. एकदा मनातून ठरवलं की त्या खूप सोप्या झालेल्या असतात. नव्याने व्यवसायात पडणाऱ्या मुलींसाठी मला एक सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा शिक्षण पूर्ण करून व्यवसायात यायचा निर्णय घेता, तेव्हा तर पहिलं की आपण चांगलं काय करू शकतो हे पहिलं विचार करून त्या व्यवसायात या. आणि ते आल्यानंतर तुमचा सोशल प्रेझेन्स किती गरजेचं आहे, कारण सध्या आपण मार्केटिंग सोशल मीडिया प्रमाणेच मार्केटिंग करू शकतो. जर तुम्ही त्याच्यावर नसाल तर तुम्ही फार लोकांना समजू नाही शकणार की कोण आहेत किंवा काय करतायत, कसं करतायत. पण हे करताना त्याची जागृती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडिया हे जेवढं तुम्हाला प्रसिद्धी देण्याचं काम करतं, तेवढंच तुम्हाला ते खाली ओढण्याचं पण काम करतं. कारण सोशल मीडियावर तुम्ही समोर पाहू शकत नाही कोण आहात ते. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, तर त्याचं प्रोफाईल बघून तुम्हाला कसं कळणार आहे ना की तो माणूस खरंच किती प्रामाणिक आहे. ते भेटल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही समोरच्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना किंवा त्याच्याशी कम्युनिकेशन सुरू करताना की ते कोण आहे, काय आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि नंतरच त्याच्यावरती सुरुवात केली पाहिजे. आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपला व्यवसाय कसा टिकवला पाहिजे, कसा वाढवला पाहिजे, यासाठी जर बोलायचं म्हटलं तर खूप सारे लोक सगळेच बिझनेस खूप सारे लोक करतात. पण आपला USP काय हा तर पहिला आपल्याला कळला पाहिजे की आपल्यामध्ये चांगली काय गोष्ट आहे आणि हे आपण चांगली गोष्ट असून ती आपण प्रेझेंट केली पाहिजे. ती जर तुम्ही नाही केलीत तर मग समाजापर्यंत कळणारच नाही की तुम्ही काय करतायत. थोडक्यात तुमचा जर एखादा व्यवसाय आहे, तुमचा मसाल्यांचा व्यवसाय, खूप चवदार मसाले आहेत तुमचे, पण ते जर समाजापर्यंत पोहोचलेच नाही, लोकांनी जर टेस्टच केले नाहीत, तर तुमचे जे एवढे चविष्ट मसाले हे समाजापर्यंत पोहोचणारच नाहीत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग तर झालंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की नेटवर्किंग झालं पाहिजे. खूप वेगवेगळ्या त्या क्षेत्रातील लोकांना तुम्हाला भेटलं पाहिजे. तुमच्या मसाल्यांचा तुम्ही ब्रँडिंग केलं पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे. म्हणजे मग तुम्ही तुमचं USP दाखवू शकाल की माझ्या मसाल्यात काय आहे ते. आजकाल काय होतंय की आपण म्हणतो की जग खूप जवळ आलंय, पण माझ्या मते म्हणाल तर जग जवळ आलेत, पण माणसं खूप एकमेकांपासून लांब गेली आहेत. माझा एक स्वभाव आहे की मला वाटतंय की मला कुणाशी तरी बोलायचं आहे, आता फोन करायचा आहे, मी परमिशन न घेता सरळ सरळ फोन करते. एक तर त्यात दोन गोष्टी होतील, त्यांना वेळ नसेल तर ते फोन घेणार नाहीत, पण वेळ असेल तर ते फोन घेतील आणि मग आपल्याशी बोलतील. अजून दुसरी गोष्ट, जर समोरच्याला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही त्यांच्याकडनं वेळ घेऊन त्यांना भेटू शकता. गेलात तर दोन गोष्टी होतील पुन्हा, की एकतर ते तुम्हाला रिस्पेक्ट करतील किंवा रिस्पेक्ट करणार नाहीत. रिस्पेक्ट नाही केला
तर तो माणूस तुमच्यासाठी तिथे त्यांचे दरवाजे बंद आहेत. पण जर रिस्पेक्ट केलाच तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अजून एक चांगला माणूस ॲड झाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी भारती मुरकुटे म्हणून स्वतःकडे जेव्हा बघते, तेव्हा माझा प्रवास मी मागे वळून पाहिलं ना, की मला कधी-कधी हसायला येतं आणि कधी-कधी डोळ्यात पाणी येतं, की कुठून कुठे माझा प्रवास आला. कदाचित मी जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा मी ही स्वप्न कदाचित पाहिली पण नव्हती, की मी असं काहीतरी करेल किंवा मी इथे या खुर्चीवर बसेल किंवा मी इथे काहीतरी बोलेल. पण आज जेव्हा मी स्वतः धडपड करून घरच्यांच्या सपोर्टनी आणि मंडळीच्या सपोर्टनी जेव्हा मी इथपर्यंत आले, तेव्हा आता आता मला माझ्या स्वतःकडनं अपेक्षा वाढल्यात, की मी व्यवसायात पण अजून पुढे जाईल, की माझ्या व्यवसायाने मला आता लोकं ओळखतील. हे सगळं करता करता स्वतःची हेल्थ हे जपणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडं आपण म्हणतो, नेहमी ऐकतो, की हेल्थ इज वेल्थ. जेवढी हेल्थ महत्त्वाची आहे तेवढीच वेल्थ पण महत्त्वाची आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे, की पैसा काय काम करतो आणि स्पेशली स्त्रियांसाठी पैसा मिळणं हे खूप गरजेचं असतं. फक्त कुटुंब चालवण्यासाठीच नाही, तर स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी सुद्धा पैशाची खूप गरज असते. अशीच प्रत्येक गोष्ट नाही, की मीच माझं कुटुंब चालवणार आहे, माझ्यावरतीच वाईट वेळ आली म्हणून माझा पैसा उपयोगी, असं नाही आहे. पण स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी जी पैशाची गरज असते, स्वतःचं म्हणजे कुटुंबाचं नाही, तर स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते आणि तो पैसा स्वतःसाठी स्वतःच मिळाला पाहिजे. हे करता करता स्वतःच्या आवडी पण जपल्या पाहिजेत. कारण एक स्त्री म्हटलं, की तिच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. पूर्ण फॅमिलीची असते, स्वतःबरोबरच फॅमिलीची असते, नातेगोत्यांची असते, समाजाची खूप मोठी जबाबदारी असते. त्याच्यामुळं हे करताना तिने तिचे छंदही जोपासले गेले पाहिजेत आणि हे करण्याबरोबरच स्वतःच्या स्वप्नांकडे तर लक्ष दिलंच पाहिजे. कारण माझं स्वतःचं एक म्हणणं आहे, की जर स्वतःची स्वप्न असतील, तर ती पुरी करण्यासाठी आपण दुसऱ्यांकडे का बघितलं पाहिजे? कारण जर स्वतःची स्वप्न आहेत ना, तर ती स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची स्वतःच धडपड करायला हवी. तरच ती पूर्ण होतील आणि ती पूर्ण झाल्यानंतरच समाधान जे मिळणार आहे, ते शब्दात सांगताच येणार नाही आहे. मुलींसाठी मला स्पेशली एक मेसेज द्यायचा आहे, की ज्या मुलींची अजून लग्न झाली नाहीत, पण त्यांनी काहीतरी स्वप्न बघितलीत, की मला माझा व्यवसाय करायचा आहे. तर ह्या मुलींसाठी मला एक सांगावंसं वाटतं, की तुम्ही तुमचा जोडीदार निवडताना तुम्ही फार काळजीपूर्वक निवडा. कारण पूर्ण आयुष्यभर तुम्हाला त्याचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही पुढे काही नाही करू शकणार आहे. म्हणून तुम्ही जोडीदार निवडताना त्याच्याशी बोला, त्याला तुमची स्वप्न दाखवा, त्याला सांगा आणि त्याच्याशी स्वप्न चर्चा करा. तो जर तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जर मदत करणार असेल, तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून ही काळजी जरूर घ्या, की लग्न करणार असाल तेव्हा त्यांच्याशी आधी बोला आणि तुमची सगळी स्वप्न दाखवा. आणि ज्यांची ऑलरेडी लग्न झालीत आणि त्यांना काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी त्यांच्या पार्टनरला विश्वासात घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जेव्हा तुमचा जोडीदाराचा तुम्हाला सपोर्ट असेल, तरच तुम्ही काही करू शकता. आजकाल बऱ्याच मुलींचं म्हणणं असतं, "नाही, नाही, आम्ही आमचं करू, आम्हाला काही फरक नाही पडणार." पण फरक पडतो. कारण जोडीदार हा प्रत्येक गोष्टीत तुमच्याबरोबर असतो आणि त्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टींचा तुमच्यावर खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे त्याला विश्वासात घ्या, त्याला तुमची स्वप्न दाखवा, स्वप्न सांगा आणि त्याच्या सोबतीने तुम्ही ही कामं करा. म्हणजे ते कामं तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार तुम्हाला लवकर मदत होईल. मी जर काही स्वप्न न बघता इथपर्यंत येऊ शकले, तर तुम्ही तर नक्कीच करू शकता आणि त्यासाठी चावडीने जर तुमच्यासाठी एवढा छान प्लॅटफॉर्म तयार केला आहे, तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. तुम्ही जर तयार असाल, तुम्ही जर 2 पावलं पुढे यायला तयार असाल, तर आम्ही 10 पावलं पुढे येऊन तुमची मदत करायला तयार आहोत.